तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, 30 दिवस शिल्लक आहेत। 14 जून 2026 ला आपली एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा आयोजित केलेली आहे। आता या 30 दिवसामध्ये खूप विद्यार्थी असे पण आहेत की नेमकं टॉपिक कोणते करायचे, कोणते टॉपिक जास्त रिव्हिजन मधले आहेत, पीवायक्यू चेक करायचे आहेत का, किंवा अजून जास्त वाचायचं राहिले ते वाचायचं आहे का, अशा सगळ्या त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। तर आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत की शेवटच्या 30 दिवसामध्ये आपल्याला कोणते कोणते घटक हमखास येतात, परीक्षेला जास्त फोकस त्याच्यावर असतो आणि हमखास आपला मार्क मिळू शकतात। लक्षात ठेवायचं, प्रत्येक विषयामध्ये जे आपल्याकडे जीएस विषय आहेत, मग तो इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान, कोणते विषय असतील, प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला मी सांगेन तुम्हाला शेवटच्या 30 दिवसामध्ये ह्या गोष्टी करणं बंधनकारक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। एमपीएससी साठी तुमच्या बरोबर किंवा तुमच्यापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, मग ती जाहिरात असेल, फॉर्म भरायचा असेल किंवा पदाविषयी माहिती असेल, या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। चला मित्रांनो, सुरुवात करूया। जे आपले नियोजन असणार आहे यामध्ये आपण काय करतोय तर प्रत्येक स्लाइडला तुम्हाला मी सांगेन की तुम्हाला भर कशावर द्यायचा आहे। आता बघा, 14 जूनची परीक्षा आहे आणि आज बरोबर 14 मे आहे। आता लक्षात ठेवायचं, आपल्याला एक महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो। तर सर्वात प्रथम आहे तर पीवायक्यू मायक्रो अनालिसिस। लक्षात ठेवा मित्रांनो की प्रत्येक विषयाचं जर आपण घटक नुसार बघितलं किंवा आपण विषय पाहिले तर तो इतिहास असेल किंवा भूगोल असेल किंवा राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, शक्यतो चालू घडामोडी थोडं साईडला ठेवूया आपण। तर लक्षात ठेवायचं, चालू घडामोडी हे त्या चालूच्या वर्षाचे किंवा एका वर्षापूर्वीचे किंवा 6 महिन्यापूर्वीचे जास्त विचारले जातात। थोडं त्यात तुम्ही थोडंसं करू शकता, ज्याला 15 प्रश्न असतात। लक्षात ठेवायचं। आता हा जो पीवायक्यूचा मॅटर आहे याच्यामध्ये काय होणार बघा, समजा इतिहास तुम्ही करायला घेतलाय, भूगोल तुमचा झाला असेल, राज्यशास्त्र असेल किंवा इतर विषय आहेत, तुम्हाला काय करावं लागेल, पीवायक्यू म्हणजे आयोगानं आतापर्यंत जे विचारलेले आहेत। लक्षात ठेवायचं, प्रत्येक विषयामध्ये काही असे महत्त्वाचे घडामोडी आहेत किंवा असे काही घटक आहेत ज्याच्यावर आयोग 100% प्रश्न विचारतं। फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला प्रत्येक विषय सांगतो, समजा जर मी इतिहासाबद्दल बोललो, तुम्ही त्यासाठी पीवायक्यूचा कोणताही ठोकळा घेऊ शकता ज्यामध्ये सविस्तर आतापर्यंत 2026च्या ज्या आतापर्यंत एक्झाम झाले असतील, आयोगानं त्या घटकावर आधारित किंवा त्या विषयावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत एकदा डोळ्याखालून जाऊ देत। जेणेकरून काय होतं, परीक्षेला कधी कधी प्रश्न रिपीट होऊ शकतात किंवा शक्यतो काही पर्याय कमी जास्त करून त्याच प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो। म्हणून पीवायक्यूचं मायक्रो अनालिसिस करा। फक्त एका प्रश्नाचं उत्तर काढलं 3 म्हणजे 3च बरोबर आहे असं करू नका। शक्यतो शिल्लकचे जे पर्याय आहेत, जे पर्याय शिल्लक किंवा बाहेरचे पर्याय असतात, त्याचा पण विचार करा की त्याचा अर्थ काय आहे। ठीक आहे मित्रांनो, चला आता इतिहासाबद्दल बोललो तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला जे समाज सुधारक आहेत याच्यावर हमखास प्रश्न आहेत। लक्षात ठेवा, इतिहासामधला शक्यतो महाराष्ट्र इतिहासामधला तुम्हाला समाज सुधारक हा टॉपिक विचारला जातो। आता तसं पाहायला गेलं तर आपल्या इतिहासामध्ये नाही जरी म्हणलं 100 पेक्षा जास्त समाज सुधारक आहेत। याचा अर्थ असा आहे का की आपल्याला सगळंच पाठ करावं लागेल, तर अजिबात नाही। आयोगाचा पॅटर्न बघितला तर शक्यतो काय असतं, दरवर्षी तुम्ही पूर्व परीक्षेला बघा, शक्यतो शाहू फुले आंबेडकर म्हणजे असं आपण एक 3 व्यक्ती पकडूया ज्यांनी खूप जास्त भरीव आणि मोठी कामगिरी केलेली आहे। ह्या 3 वर तुम्हाला प्रश्न हमखास एखादा विचारला जाईल। ठीक आहे, बरं, याचबरोबर लक्षात ठेवायचं, महिला समाज सुधारक ज्या आहेत ते पण मागे नाही आहेत, त्यांच्या सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। मग ते असतील पंडिता रमाबाई असतील, रमाबाई रानडे असतील, हे लक्षात ठेवायचं। ओके, किंवा कर्वे असतील, यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्हाला करावे लागतील। किंवा सावित्रीबाई फुले सुद्धा आहेत, तर अजिबात विसरायचं नाही। समाज सुधारक व्यवस्थित करून घ्या। ठीक आहे, जस्ट नाव लिहायला लागलोय। ओके, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, हे सगळे जे एक महत्वाचे व्यक्ती आहेत यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारले 100% आहेत। लक्षात ठेवायचं, हे करून घ्या। हे करता करता लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळा संस्था सुद्धा आपण आपल्या वाचनामध्ये येतात। मग एखादी सभा असेल, एखादी संस्था असेल, ओके, यांच्या स्थापना विचारल्या जातात। फॉर एक्झाम्पल, आयोगाचा पॅटर्न बघायचा, एक प्रश्न असतो कालानुक्रमे घटना मांडा, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा पुणे असोसिएशन, अशा ईस्ट इंडिया असोसिएशन, अशा भरपूर संघटना विचारलेल्या आहेत, त्याचा क्रम सुद्धा विचारतात। लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला थोडंसं पाठांतर करावं लागेल। ठीक आहे, या संस्था करा, यांचे संस्थापक करा आणि या संस्थेनं कोणत्या कोणत्या ठिकाणी एखादा आश्रम बांधलेला आहे का, वृत्तपत्र चालू केलेलं आहे का, किंवा कुठल्या लोकांना जास्त मदत केलेली आहे, थोडंसं एकदा व्यवस्थित बघायचं। ठीक आहे, आता हे जे मागाशी मी समाज सुधारक बघितले, शक्यतो यांचं जन्म ठिकाण यांनी
चालू केलेलं एखादं वृत्तपत्र असेल, मग कारण ते स्वतः संपादक असायचे, मग ते मराठीमध्ये आहे का, गुजरातीमध्ये आहे का, हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये आहे का, जे काय असेल तुम्ही त्या वृत्तपत्रामध्ये सविस्तर वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे समाज सुरू करताना त्याची अनेक घडामोडी करायच्या. लक्षात ठेवायचं, एखादा प्रश्न फिक्स असतो. त्यानंतर इतिहासामध्ये बघितलं, लक्षात ठेवा बराचसा प्रश्न जास्त भाग किंवा थोडं त्याला आपण काय म्हणतो भर कशावर असतो, लक्षात ठेवायचं जी आपली गांधी चळवळ आहे. ओके, त्यापूर्वी थोडंसं मी घेतो एक पॉइंट. 1857चा उठाव एकदा फक्त डोळ्याखालनं जाऊ देत. ठीक आहे, गांधी चळवळीमध्ये किंवा त्याचा मधला जो भाग असेल जहालवाद आणि जो मवाळवाद आहे याला आपण विसरायचं नाही. लक्षात ठेवायचं, जहालवाद मवाळवाद, कोणते नेते जहालवादी आहेत त्याचं पण थोडंसं बघून घ्या. त्यांच्या मार्फत ज्या ज्या संघटना स्थापन झालेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा भर असतो. लक्षात ठेवायचं. मग मवाळवाद का आले, जहालवाद मवाळवादमध्ये का फूट पडली, कुठं फूट पडली, आणि लक्षात ठेवायचं यातला मधला भाग कोणता आहे तो म्हणजे ती काँग्रेसची स्थापना. म्हणजे 1885 पासून तुम्हाला थोडंसं काही घडामोडी माहिती पाहिजे. ठीक आहे, काँग्रेस स्थापन, मग त्यावेळचा गव्हर्नर जनरल कोण होता किंवा त्याचे संस्थापक कोण होते, त्याचे जनक कोण होते, हे सुद्धा बारीक सारीक घडामोडी बघाव्या लागतील. ठीक आहे, देन गांधी चळवळीमध्ये लक्षात ठेवायचं तर प्रॉपरली म्हणजे जसं महात्मा गांधी भारतामध्ये आले तसं लक्षात ठेवायचं तर 1915 पासून ते स्वातंत्र्यापर्यंत हमखास तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल. लक्षात ठेवा, याच्यामध्ये मग असहकार चळवळ असेल, त्याच्यापूर्वी खिलाफत असेल, लक्षात ठेवायचं. मग त्याच्यानंतर समजा सविनय कायदेभंग असेल, वैयक्तिक सत्याग्रह असेल, आणि गांधी चळवळीमध्ये होते काय तर महात्मा गांधी सोबत सुद्धा अनेकांची नावं जोडलेली आहेत, अनेक संस्था स्थापन झालेल्या आहेत. मग लक्षात ठेवा, त्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर एक महत्वाची घडामोडी आहे ते म्हणजे गव्हर्नर जनरल आणि व्हाईस रॉय यांच्यावर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. त्यात लक्षात ठेवा, माउंट बॅटन असेल, कर्झन असेल, रिपन असेल किंवा वुड्स असेल, हे जी लोक आहेत, डफरीन असेल, ह्या लोकांनी काही काही भरीव कामगिरी केली असेल त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवायचं. आणि त्याचा कालखंड पण बघून घ्यायचा. कधी कधी तुम्हाला साल किंवा वर्ष विचारलं जातं की बाबा याचा कालखंड कोणता आहे किंवा ही जी घटना आहे कोणाच्या कालखंडामध्ये झालेली आहे, तर अजिबात स्किप करायचं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर जे आपल्या भारतीय स्वातंत्र्य याच्यामध्ये चळवळीमध्ये म्हणजे हे तर आपण समाजसुधारक बघितले, पण यापेक्षा सुद्धा दादाबाई नौरोजी असेल किंवा केटी तेलंग असतील किंवा आपले गोविंद रानडे आहेत, महादेव गोविंद रानडे आहेत किंवा गोखले आहेत, हे जे असे 6-7 लोक आहेत यांच्यावर सुद्धा आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग इतिहासाला अजिबात डावलायचं नाही. महाराष्ट्र आणि भारत असा टेंटेटिव्ह करायचा ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हमखास आपल्याला तिथे मार्क मिळू शकतात. लक्षात ठेवा, इतिहासामध्ये 2-3 असे प्रश्न असतात जे असं वाटतं की तुम्ही वाचलेलंच नाहीये, तर त्यापेक्षा जे 6-7 प्रश्न असे आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे, कारण इतिहास हा खूप जास्त आगाध आहे, त्याचं खूप जास्त त्याला मर्यादाच नाहीये. खूप लोकांची नावं येणार आहेत, आपल्याला लक्षात राहणं हे पण जास्त महत्वाचं आहे. एवढंच करावं लागेल, एकदा व्यवस्थित बघून घ्या. 30 दिवसामध्ये जर एखादं टॉपिक शिल्लक राहिला असेल पटपट वाचून घ्या आणि PYQ मध्ये तुम्ही याच्यावर जास्त भर द्यायचा. आलं का लक्षात, हे जरा जास्त भर द्यायचा PYQ मध्ये. ठीक आहे मित्रांनो, ओके. त्यानंतर जो दुसरा घटक आहे इतिहास सोडून तो तुमचा आहे भूगोल. बघा PYQ मध्ये मी सांगतोय भूगोलावर कशाला फोकस करावा लागेल, तर भूगोलामध्ये लक्षात ठेवा जास्तीत जास्त प्राकृतिक भूगोलला जास्त भर द्या. प्राकृतिकला हमखास प्रश्न असतात. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा डोंगर रांगा असतील, एखादा प्रश्न विचारला जाईल. 2 डोंगर रांगेमध्ये एखादी नदी असेल, विचारला जातो. मग ती तापी आहे वरून खाली, नर्मदा असेल, मग तापी असेल, मग गोदावरी असेल, तुम्हाला असा क्रम विचारला जाईल. ठीक आहे, त्यानंतर हमखास प्रश्न असणारा तो म्हणजे नदी, आणि कधी कधी एखाद्या जुळवाला त्याची उपनदी सुद्धा विचारली जाते. ठीक आहे, ह्याला डावलायचं नाही, व्यवस्थित करायचं. त्यानंतर महाराष्ट्रातील विशेषतः खनिज संपदा, कुठले कुठले खनिज आहेत, कुठल्या ठिकाणी सापडतात, मग जिल्ह्यांची नावं असतात आणि खनिजांची नावं असतात. तुम्हाला जोड्या प्रश्न विचारले जाते. लक्षात ठेवायचं, प्राकृतिकला समोर चित्र आणायचा, तसा अभ्यास करायचा. ठीक आहे, त्यानंतर घाट माथे असतील, भरपूर घाट आहेत महाराष्ट्रामध्ये, मग उत्तरेपासून दक्षिणेकडे असा पण प्रश्न विचारतात. आता लक्षात ठेवा, ह्या ज्या नद्या आहेत याच्यामध्ये डोंगर रांगेमध्ये आणि घाटामध्ये शक्यतो उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम जे काय असेल दिशानुसार प्रश्न सुद्धा विचारले जातात. 5 नद्यांची नावं देतील आणि विचारतील काय दक्षिण ते उत्तर किंवा उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम किंवा डोंगर रांगाची नावं असतील. तुम्हाला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. घाटावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. 2 भागांना जोडणारा घाट आहे, हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर थोडासा प्राकृतिक मध्ये मी पर्यावरण घेतला तर आयोगाचा एक पॅटर्न असतो.
तो म्हणजे व्याघ्र प्रकल्प हा एक असेल किंवा राष्ट्रीय अभयारण्य। लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय अभयारण्य सुद्धा विचारले जातात, आलं का लक्षात? आणि हे परीक्षेला महत्वाचं आहे। कसं विचारणार? एका गटामध्ये राष्ट्रीय अभयारण्य, एका गटामध्ये जिल्ह्यांची नावं, किंवा एका गटामध्ये व्याघ्र प्रकल्प, एका गटामध्ये काय असणार? जिल्ह्यांची नावं, आणि तुम्हाला काय विचारतील? जोड्या जुळवा असा प्रश्न असतो। लक्षात ठेवायचं, प्राकृतिकला वेटेज जास्त आहे। जर मी पकडलं समजा 10 प्रश्न पकडले तर प्राकृतिकला तुम्हाला 4-5च्या आसपास प्रश्न विचारले जातात। याला अजिबात डावलू नका। डोंगर रांगा, नद्या, उपनद्या, धरणं विचारतील, खनिज संपदा विचारतील, घाट आहेत, पर्यावरण, हे सोडं व्यवस्थित करायचं, एक एक गोष्ट क्लिअर करा। आणि लक्षात ठेवा, थोडंसं मी वेगळा सेक्शन याच्यामध्ये घेतो, तो आहे तुमचा कोकण किनारपट्टी, कोकणामधील नद्या, मग ते वरून म्हणजे उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत। लक्षात ठेवायचं, दमणगंगेच्या खोऱ्यापासून ते तेरेखोलपर्यंत तुम्हाला उत्तर दक्षिण बऱ्यापैकी नद्यांचा थोडा क्रम माहिती पाहिजे। सगळंच पाठ करत बसायचं नाही, मेन नद्या एकदा बघून घ्या। नदी करत असताना समुद्राच्या किनारी आहेत किंवा समुद्र किनारा लागतो, म्हणजेच 100% त्या ठिकाणी खाडी सुद्धा असणार आहेत। ठीक आहे, हे अजिबात विसरायचं नाही। ओके, देन प्राकृतिक मध्ये जर भारतावर प्रश्न गेलाच तर शक्यतो काही महत्वाचे आपल्याकडे सरोवरे आहेत हे विचारलं जाईल, काही महत्वाचे किनारे आहेत हे सुद्धा विचारलं जाईल, किंवा भारतामधील सुद्धा खनिज संपदा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पण आयोगाचं वेटेज पाहायला गेलं तर प्राकृतिकला जास्त वेटेज आहे। त्यानंतर लक्षात ठेवायचा, जो आपला मानवी भूगोल आहे त्यामध्ये सुद्धा जे लोकसंख्याशास्त्र आहे, लक्षात ठेवायचं, लोकसंख्याशास्त्र म्हणजेच काय, तर तुम्हाला 2011 ची जी आपली जनगणना झाली होती, लक्षात ठेवायचं, तर महाराष्ट्राची जनगणना आणि भारताची जनगणना याच्यावर आधारित 1-2 प्रश्न जाऊ शकतात। आता या 30 मध्ये काय करायचं, तर पटपट एकदा डोळ्याखालनं त्या घडामोडी जाऊ देत, म्हणजे होतंय काय, आपण त्या घडामोडी, कारण का आकडेवारी आहे, आकडेवारी जास्तीत जास्त पाठ होत नाही, तर करायचं काय, वारंवार ते एखादी गोष्ट करत चला। ठीक आहे, ओके, आता मानवी भूगोलामध्ये आपण लोकसंख्या बघितली। लोकसंख्यामध्ये काय करायचं, शक्यतो लक्षात ठेवा, लोकसंख्या सगळ्याच डेटा पाठ होऊ शकत नाही। करायचं काय, तर समजा साक्षरता आहे, भारत महाराष्ट्र करून घ्या, टॉपचं एखादा जिल्हा असेल, एखादा राज्य असेल ते करून घ्या। त्यानंतर घनता आहे ते करावं लागेल। त्यानंतर लिंग गुणोत्तर आहे, याच्यावर प्रश्न विचारला जातो, जोड्या जुळवायला सुद्धा। लक्षात ठेवायचं, लिंग गुणोत्तर वेगळं आणि बाल लिंग गुणोत्तर वेगळं, हे सुद्धा करावं लागेल। ठीक आहे, ह्या एवढाच घडामोडी जास्त करायच्या। क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य, लहान राज्य, मोठा जिल्हा, लहान जिल्हा, ह्या घडामोडी कराव्या लागतात। कधी कधी आयोगानं क्रम सुद्धा विचारलेला आहे की साक्षरतेचा जो आपला काही दर आहे त्याचा उतरता क्रम लावा, घनता असेल त्याचा उतरता क्रम लावा, आणि पर्याय कसे असतात, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, किंवा अजून काय, फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे, अकोला आहे, असे प्रश्न विचारलेले आहेत। घनता असेल किंवा क्षेत्रफळ असेल किंवा साक्षरता असेल, याच्यावर आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। पण अभ्यास करताना काय करायचं, महाराष्ट्र आणि भारत असा अभ्यास जास्त कव्हर करायला बघायचं। ठीक आहे, तर शक्यतो भूगोलाला एवढं लक्षात ठेवायचं, याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी स्कोर होऊ शकतो। जर याच्या पलीकडे जायचं म्हणलंच तर कदाचित एखादा सामाजिक भूगोल येऊ शकतो। लक्षात ठेवायचं, ज्यामध्ये जाती आहेत, उपजाती आहेत, सामाजिक जीवनामध्ये कोणत्या गोष्टी येतात हे लक्षात ठेवायचं। अनेक महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल किंवा आपल्या भारतामध्ये असेल, अशा काही प्रिमिटिव्ह जाती आहेत, अशा काही आदिम जाती आहेत, त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो। अशा काही कॅटेगरी मधले आहेत, त्याचा सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो। लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम काय आहे, 30 मध्ये काय करायचं, एखादा घटक वाचू शकता, पण 4-4, 5-5 घटक, एक पुस्तक वाचायचं आहे असा काही गोष्ट करू नका, कारण जेवढं तुम्ही जास्त वाचाल तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करावी लागेल, उजळणी करणं गरजेचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे। ठीक आहे, भूगोलामध्ये एवढं केलं। त्यानंतर अजून जेव्हा तुम्ही PYQ स्टडी कराल त्याच्यामध्ये अगेन काय महत्वाचं आहे बघा, राज्यशास्त्रामध्ये काय करणार, 100% तुम्हाला इथं प्रश्न विचारला जातो। राज्यशास्त्राला मित्रांनो 15 प्रश्न आहेत आणि विद्यार्थ्यांना कधी कधी आउट ऑफ सुद्धा मार्क मिळू शकतात। राज्यशास्त्र स्कोरिंग आहे, पण लक्षात ठेवायचं, खूप जास्त पाठांतराचे मुद्दे सुद्धा आहेत, लक्षात ठेवण्याचे मुद्दे सुद्धा आहेत। तुम्हाला काय करावं लागेल, राज्यशास्त्रामध्ये काय करा, पहिला जो काही ढाचा आपला एक, त्याला आपण काय म्हणतो की जे सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी आहेत, त्यांचा अभ्यास करा। ते म्हणजेच काय, तर तुमचे मूलभूत अधिकार आहेत त्याची कलम बघून घ्या, सगळी व्यवस्थित कलम बघून घ्यायची। देन तुमचे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याचं एकदा बघून घ्या। त्यानंतर तुमचे मूलभूत कर्तव्य आहेत ते एकदा बघून घ्यावं लागेल। म्हणजेच काय, आपण नॉर्मली पाठ करतो 12 ते 35 आहे, 36 ते 51 आहे आणि 51 अ आहे। ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। लक्षात ठेवायचं, याच्यावर एखाद दुसरा प्रश्न असतो, कुठल्या देशाकडनं काय घेतलेलं आहे, मग ब्रिटनकडनं काय घेतले, दक्षिण आफ्रिकेकडनं काय घेतले,
किंवा जर्मनी असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, ह्या देशांकडनं आपण काय घेतलेलं आहे त्याच्यावर जरा थोडासा भर द्यायचा. एखादा प्रश्न हमखास असतो, लक्षात ठेवायचं. त्यानंतर राज्यघटना करत असताना राज्यघटनेमध्ये ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे महत्वाचे जे घटनाकार आहेत त्या व्यक्तीचे नाव सुद्धा विचारतात, त्यांचं काही महत्वाचे विचार सुद्धा दिले जातात की कुठल्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केलेलं आहे, कुठल्या व्यक्तीने हे वाक्य म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, मग लक्षात ठेवायचं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजेंद्र प्रसाद असतील, जवाहरलाल नेहरू असतील, नानी पालखीवाला असतील किंवा केसी व्हियर असतील, हे जे कोणी असतील, ब्रिटिश पण काही आहेत, काही अमेरिकन पण आहेत, त्यांच्या तोंडाचं उद्गार काय आहे, तुम्हाला एखादा प्रश्न ते विचारू शकतील की हे कुणी वाक्य म्हणलेलं आहे. लक्षात ठेवायचं. ओके, तर हे व्यक्ती वगैरे याच्यावर एकदा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महत्वाचा जर भाग बघायला गेलं तर केंद्र आणि राज्य, तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, मी तुम्हाला नॉर्मल सांगतो, तुम्हाला एका महिन्यामध्ये काय करायचं. बघा, केंद्रामध्ये जी सर्वोच्च कायदा करणारी संस्था कोणती आहे तर ती संसद आहे. तसं राज्यामध्ये कोण असतं, राज्याचं विधिमंडळ. बघा, अभ्यास करताना असा अभ्यास करायचा, ठीक आहे. त्यानंतर जो भारताचा प्रथम नागरिक आहे तो कोण आहे, राष्ट्रपती. राज्यामधला कोण आहे, राज्यपाल. मग राष्ट्रपती जर आपण पाहायला गेलं तर त्याचं मेन म्हणजे सल्लागार आहे ना, पटोल मंडळ, त्याचा प्रमुख कोण असतो, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ. तसं राज्यपालाचं काय आहे खाली, सीएम म्हणजे मुख्यमंत्री आहे, त्याचं मंत्रिमंडळ. मग इकडं पुन्हा लोकसभा, तर संसदेमध्ये तुम्हाला हे कळेल सोडा, लोकसभा आलं, इकडे विधानसभा वगैरे आली. अगेन महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपण काय घेऊया तर इकडे घेऊया आपण सर्वोच्च न्यायालय आणि या ठिकाणी घेऊया उच्च न्यायालय. म्हणजे अभ्यास करताना अशी एक पूर्ण पद्धत करा की बघा, दोन्हीकडे बऱ्यापैकी अधिकार आणि कार्य सेमच आहेत, फक्त कलम बदलणार आहेत आणि कलम अजिबात विसरायची नाहीत. जेव्हा जेव्हा घटनेमध्ये अभ्यास करायला लागलाय, घटनेचा अभ्यास करायला लागलाय, एका प्रमुख व्यक्तीचं पद अजिबात विसरायचं नाही. राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, पंतप्रधानांचं काही नियमावली असेल किंवा अगेन आपण संस्था पण बघूया. बघा, महत्व संस्था कुठल्या कुठल्या आहेत लक्षात ठेवायचं. जर केंद्रामध्ये युपीएससी असेल तर आपापल्या राज्यामध्ये, जसं की मी एमपीएससी घ्यायला लागलोय, प्रत्येक राज्याची आपापली हे असते, लोकसेवा आयोग असतो. लक्षात ठेवायचं, घटनात्मक दोन्ही आहेत, कलम पाठ पाहिजेत, लक्षात ठेवा. त्यानंतर वित्त आयोग आहे. वित्त आयोग म्हणजेच काय, फायनान्स कमिशन, आणि राज्यामध्ये कुठला आहे, स्टेट फायनान्स कमिशन. त्यानंतर इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग आहे, राज्यामधला पण राज्य निवडणूक आयोग आहे, लक्षात ठेवायचं. ओके, ह्या संस्था बऱ्याच वेळा विचारल्या जातात परीक्षेला वगैरे. त्यानंतर केंद्रामधला सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो तर तो असतो अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी. तसं राज्यामधला कोण असतो तो असतो ऍडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता. मग व्यक्तीचं नाव विचारतात. बघा, कधी कधी तुमच्या पॉलिटीमध्ये सुद्धा करंटचे प्रश्न येऊ शकतात, अजिबात विसरायचं नाही, ठीक आहे. अटॉर्नी जनरल, ऍडव्होकेट जनरल. त्यानंतर कॅग राज्य केंद्र असं नसतं. कॅग हा एकच व्यक्ती आहे जो सगळ्या पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य जेवढी आहेत त्याचं नियंत्रण ठेवत असतो. लक्षात ठेवायचं, महालेखापाल. कॅगचं नाव वगैरे बघा, म्हणजे हे तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. कुठली घटनात्मक आहे, कुठली वैधानिक आहे, हे जरा व्यवस्थित करायचं. त्यानंतर थोडं बजेट करून घ्या, कारण 2 महिन्यापूर्वी बजेट आपलं जाहीर झालं होतं 1 फेब्रुवारीला. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना बजेटची प्रोसिजर दोन्हीकडनं असते, एक आहे अर्थशास्त्राच्या मार्गे आणि एक आहे राज्यशास्त्राच्या मार्गे. कलम व्यवस्थित बघा, वित्त विधेयक काय असतं, कुठले विधेयक वित्त विधेयकामध्ये येतात, बजेटचं कोणतं कोणतं कलम आहे, मग 112 असेल केंद्रामध्ये, राज्याचं कोणतं आहे, अशी जरा काही गोष्टी करायच्या. 1 महिना आहे, दररोजचं प्रॉपर टाइम टेबल करत चला, ठीक आहे. हे तुम्हाला मेन करायचं आहे. ओके, देन चालू घडामोडी तुम्ही व्यवस्थित करा, कारण ते तुम्हाला अपडेटमध्ये राहावं लागेल. 6-7 महिन्याचा चांगला अभ्यासक्रम करायचा कवर त्याच्यामध्ये, ठीक आहे. जीएस मध्ये बराचसा तुम्ही स्कोर करू शकता. आता अर्थशास्त्रामध्ये काय करणार, गेले काही वर्ष पाहायला गेलं तर एमपीएससी काय करायला लागले, बऱ्याच वेळा अर्थशास्त्रामध्ये सुद्धा खूप जास्त काही गोष्टी आपल्या वाचनामध्ये येत नाहीत असं वाटतंय. पण लक्षात ठेवायचं, अर्थशास्त्रामधल्या काही मूलभूत संकल्पना करून घ्या. म्हणजे राजकोषीय तूट काय असते, वित्तीय तूट काय असते, ठीक आहे. जीडीपी आणि जीएनपी मध्ये काय फरक आहे, जीएनआय काय असतो, ओके. त्यानंतर गिनीचा कोएफिशियंट काय असतो. 2-3 जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्याच्यात सुद्धा प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही. ज्यांनी कर्व टाकलेला आहे, मग तो लॅफेर कर्व असेल, गिनीचा कोएफिशियंट असेल, हे प्रश्न विचारलेले आहेत. कशासाठी गिनीचा कोएफिशियंट तुम्हाला ते विचारलं जाईल. किंवा पहिलं राष्ट्रीय उत्पन्न कोणी कॅल्क्युलेट केलं, ते किती रुपये होतं, जरा व्यवस्थित बघा. तुम्हाला सुरुवातीला मूलभूत संकल्पना आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी या 2 ज्या संकल्पना आहेत भारतामधल्या, याच्याविषयी भारत सरकारनं सुद्धा आणि काही राज्य सरकारनं सुद्धा बऱ्याचशा समित्या स्थापन केलेल्या आहेत.
आणि त्या समितीने सांगितलेले आहे की दारिद्र्याची भारतामध्ये व्याख्या काय होणार. व्याख्याचे अनेक अर्थ असतात. एखादी व्याख्या काय सांगते की बाबा चला, एका व्यक्तीला जर एका दिवशी एवढं खायला मिळत असेल कॅलरीमध्ये तर तो ठीक आहे, तर तो दारिद्र्यामध्ये येत नाही. त्यापेक्षा कमी असेल दारिद्र्यामध्ये आला. एका व्यक्तीला एका महिन्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये एवढं उत्पन्न होत असेल तर तो दारिद्र्य नाही किंवा म्हणजे गरीब नाही. त्याच्यापेक्षा खाली असेल तर 100% दरिद्र आहे. लक्षात ठेवायचं, लकडवाला समिती असेल किंवा त्याला रंगराजन समिती असेल, तेंडुलकर समिती असेल, यांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या एका चिठ्ठीवर लिहून ठेवायच्या की तुम्ही कॉलमच करा, चिठ्ठ्या करा, त्याच्या म्हणजे नोट्समध्ये आणा. व्याख्या, महत्वाच्या व्यक्तीचं नाव, समित्या कोणत्या आहेत, त्यांनी काय काय मांडलेलं आहे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. त्यानंतर पंचवार्षिक योजना. आजकाल याच्यावर एखादा प्रश्न सापडू शकतो, शक्यता कमी वाटते, तर सुद्धा पंचवार्षिक 1 ते 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. व्यवस्थित महत्वाच्या गोष्टी करून घ्या. कुठल्या योजनेला काय काय म्हणतात, काही टोपण नावं आहेत का, कुठल्या पंतप्रधानांच्या कार्यकालामध्ये झालं होतं किंवा नवीन काय त्याच्यामध्ये काही सुविधा किंवा नवीन सोयी झालेल्या आहेत का चेक करावं लागेल. कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला जास्त सहकार्य केलेलं आहे किंवा उद्योगामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, हे थोडंसं बघावं लागतं. आणि महत्वाचं सुद्धा तुम्हाला काय विचारू शकतात, तर घडामोडी विचारू शकतात. लक्षात ठेवायचं, 1 ते 12 पंचवार्षिक योजना. त्याचबरोबर नीती आयोग सुद्धा चर्चेमध्ये असतो. नीती आयोग 2015ला आला. त्यानंतर सुद्धा आतापर्यंत बघितलं तर अनेक, बघा, नीती आयोग हा कुठलाही घटनात्मक आयोग नाहीये, तर हा एक प्रकारचा एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, म्हणजे कार्यकारी अधिकारानं स्थापन केलेली एक बॉडी आहे. त्याचे मेन कोण आहेत, नीती आयोगाचे पदसिद्ध कोण असतात अध्यक्ष, तर ते पंतप्रधान असतात. मग काम कोण करणार, उपाध्यक्ष करणार. लक्षात ठेवायचं, ते कधी कधी 2-3 वर्षामध्ये बदलत असतात. नीती आयोगाचं काय करायचं, स्थापना करायचं, त्याचं काही ब्रीदवाक्य आहे काय करायचं, त्याचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत, सचिव कोण आहेत, हे सुद्धा विचारलं जातं. किंवा सीईओ सुद्धा विचारले जातात, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवायचं, हे एवढ्या घडामोडी करा. त्याचबरोबर कधी कधी जमीन या घटकावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कशावर म्हणतोय मी, अर्थशास्त्रामध्ये जमीन या संकल्पनेवर एकदा व्यवस्थित चेक करा. जमीन अधिग्रहण काय आहे किंवा जमिनीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. अर्थशास्त्राला सुद्धा 15 प्रश्न आहेत, 7-8 सुटण्यासारखे असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त मी स्ट्रॅटेजी सांगायला लागलो, एकदा फक्त डोळ्याखालनं सगळं जाऊ दे. ठीक आहे, चला पुढे आपण बघूया. आता 30 दिवस शिल्लक आहेत, तर तुमच्याकडं आपल्या बॅचमध्ये जे काही आपण घेतलेलं होतं किंवा तुम्ही काय जो काय अभ्यास केलेला असेल, एकदा लेक्चर तुम्ही पटापट करून घ्या. पेंडिंग असतील तर ते एकदा रिवाइज पण करून घ्या. लेक्चर करायचं, रिव्हिजन करायचे. पण मी तुम्हाला आता जे काय सांगितलं की इतिहासामध्ये असेल, भूगोलमध्ये असेल, राज्यशास्त्रामध्ये असेल, 30 दिवसामध्ये हे पटपट एकदा डोळ्याखालने गेलं पाहिजे. याच्यावर आयोग हमखास प्रश्न विचारतच. लक्षात ठेवायचं, विज्ञान करत असाल, विज्ञानामध्ये शक्यतो जीवशास्त्राला आणि मानवी जे आपलं आरोग्य आहे याच्यावर जास्त भर द्या. बघा, मुद्दाम आयोग काय करतं, विज्ञानामध्ये अशी काही नावं टाकतं जी आपल्या ध्यानामध्ये येत नाहीत, जे आपल्याला समजत नाहीत. म्हणून आतापासून काय करायचं, जरा जरा जीवशास्त्रामध्ये अभ्यास करा. वनस्पतीचं वर्गीकरण असेल, प्राण्यांचं वर्गीकरण असेल, वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरक असतील शरीरामधली, तुम्हाला ते मानवी आरोग्यामध्ये आहे, व्यवस्थित करून घ्यावं लागेल. ठीक आहे, बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडं सुटण्यासारखं आहे, पण जीवशास्त्र थोडंसं नावं किचकट असल्यामुळं कधी कधी लक्षात राहत नाही. ठीक आहे, ओके. सो लेक्चर करावे लागतील, सेल्फ स्टडी करायचं आहे. आता मला सांगा, जे आपण पूर्ण विषय बघितले, मग तुम्ही राज्यशास्त्र केला असेल, भूगोल केला असेल, इतिहास केला असेल, बघा तुमचं काम काय आहे, प्रत्येक विषयातले मेन घटक करून घ्या. मी आता सांगितल्याप्रमाणे मेन घटक करा. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारणारच आहे, अजिबात विसरायचं नाही. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. तर सेल्फ स्टडी करा. 30 दिवसामध्ये पटपट 1-2 टॉपिक शिल्लक राहिले असतील तर लक्षात ठेवायचं, या पुढच्या वीकमध्ये टॉपिक सगळे कव्हर करून घ्या. त्या शेवटच्या 3 वीक तुम्हाला काय करायचं आहे, 3 वीक म्हणजे जवळपास 20 दिवस. 20 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक 3-3 दिवसाला काय करायचं आहे, विषय बदलायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा आज तारीख आहे समजा 15, तर तुम्ही 20 तारखेपर्यंत एकदा सगळा सिलेबस सगळं एकदा वाचून घ्या, सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. 21 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला 2-2 GS संपवायचे आहेत. म्हणजे 2-2 नव्हे, म्हणजे 2च संपवायचे आहे. ठीक आहे, एका साईडनं भूगोल केलं, एका साईडने इतिहास केलं, संपून टाकलं. पुन्हा पुढच्या 4 दिवसामध्ये काय करायचं, एका साईड राज्यशास्त्र केलं, एका साईडनं थोडं गणित बुद्धिमत्ता प्रॅक्टिस केली, ते पण करू शकता. प्रत्येकाचं आपापलं टाइम टेबल वेगळं असणार, तुम्हाला मी शेवटी सांगेन. ठीक आहे, सेल्फ स्टडी करा. न वाचले घटक खूप जास्त आता आवाका वाढवायचा नाही. 30 दिवस आहेत, 30 दिवस आहेत, 30 महिने नाही किंवा 3 महिने नाही आहेत. लक्षात ठेवायचं. ओके, देन नोट्स. आपण पहिल्यापासून ज्या कुठल्या नोट्स काढल्या असतील त्याच्यावर सुद्धा जरा जास्त भर द्यायचा. कारण का, नोट्स ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या मेंदूमधून आपलं ज्ञान घेऊन आपण एकदम लहानामध्ये लहान काढत असतो. समजा मी एखादं पुस्तक वाचायला लागलो,
एखादा घटक आहे त्यातला, तो घटक समजा 8 पानी आहे, 10 पानी आहे, तुमच्या ऍटलिस्ट नोट्स एका सिंगल पेजमध्ये पाठपुट चालेल असं तुम्ही फिक्स करू शकता. ठीक आहे. नोट्स या तुमच्या पूर्णपणे कन्साइज असाव्यात. नोट्स आता डोळ्याखालनं जाऊ देत. बघा, जेव्हा मी एखादं पॉलिटिक्सचं पुस्तक वाचतो राजशास्त्राचं, तुम्हाला सगळं वाचावं लागतं ना, की हे लायला असं म्हणतात, ही व्यक्ती महत्वाची आहे. नोट्समध्ये काय असणार, फक्त टेबलमध्ये असणार. ठीक आहे. बघा, मग मी कसं करणार, फॉर एक्झाम्पल देश व स्त्रोत, इकडं लिहिणार मी ब्रिटनकडनं काय काय घेतलं 1 2 3, इकडे लिहिणार मी अमेरिका 1 2 3. म्हणजे तुमच्या एका पानामध्ये बऱ्याचशा तुम्ही घटक त्याच्यामध्ये ऍड करू शकता. असं प्रत्येकाचं करायचं. पण नोट्स जास्त वाढवायचे पण नाहीत, मध्ये पुस्तक होऊन जाईल, तुम्हाला पुन्हा वाचावं लागेल. मग लक्षात ठेवा, नोट्स अशा गोष्टीमध्ये आणा थोडंसं अवघड वाटायला लागले. त्याचबरोबर आयोगाचा जास्त भर आहे, वारंवार प्रश्न विचारले जातात, ते अजिबात स्किप करायचं नाही. ठीक आहे. नोट्स एकदा चाळायचे आहेत शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे 14 जून तारीख असेल तर 13 जूनच्या दुपार संध्याकाळपर्यंत तुमच्या हाताखालून सगळ्या नोट्स गेल्या पाहिजेत. वृत्तपत्र, त्यांची नावं, कधी सुरुवात झाली, संपादक कोण होते, बंद कधी पडलं, व्यक्ती कोण आहे का, त्याच्या संस्था कुठल्या आहेत का, त्यांनी कोणाला मार्गदर्शन केलेलं आहे का, वृत्तपत्राला कोणी काही सहकार्य केलेलं आहे का, इतिहासामध्ये विचारलं जातं. लक्षात ठेवायचं. भूगोलामध्ये मग सांगितल्याप्रमाणे नदी, घाट, पर्वतरांगा, डोंगर रांगा, उपनद्या असतील, राष्ट्रीय उद्यान असतील, याच्या सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग टाइम टेबल काय करा, तर बघा, आज 14 मे म्हणजे 15 मे आपण पकडूया. 15 मे ते तुमच्या 14 जून, आता मी 14 जून घेत नाही तर मी 13 जूनच घेतो. शेवटच्या घटकापर्यंत अभ्यास करायचा नाही. कितीही झालं तर अभ्यास कुणाचाच परिपूर्ण होत नसतो. ते फक्त मनाला तसल्ली द्यावी लागते की माझा अभ्यास झालेला आहे, मी कुठल्याही परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. फक्त या ठिकाणी इच्छाशक्तीचा एक मॅटर असतो. अभ्यास शेवटपर्यंत कुणाचा होतच नसतो. तसं असतं तर 100 पैकी 100 सुद्धा पडले असते. पण हे निगेटिव्ह मार्किंगचा खेळ आहे, 1/4 निगेटिव्ह आहे, त्यामुळे अजिबात विसरायचं नाही. व्यवस्थित अटेम्प्ट करायचं, जमेल तसं अटेम्प्ट करत चला. मी तुम्हाला शेवटी स्ट्रॅटेजी पण सांगेन काय करायचं. बघा, 15 मे ते 13 जून माझ्याकडे 28 दिवस जवळपास आहेत. आता यामध्ये मला काय करावं लागेल, बघा, जो तुमचा आता अजून काय 1-2 घटक महत्वाचे वाचायचे असतील पुढच्या 5-6 दिवसामध्ये पटपट ते घटक आवरून घ्या. कुठलाही विषय असेल, म्हणजे काय 4 ते 5 दिवसामध्ये एकदा सविस्तर ते घटक वाचा. घटक वाचून पूर्ण करणे. ठीक आहे. म्हणजे आपण गेलो 20 तारखेला, बघा, तर 21 तारखेपासून तुम्हाला पुढचे 4 किंवा 5 दिवस काय करावं लागेल, 2 GS असे घ्यावे लागतील. 2 GS कुठलाही घ्या, भूगोल घ्या. बघा, सकाळी भूगोल घेतला, दुपारी इतिहास घेतला, मग रिव्हिजन करायची. लगेच 3रा GS घेतला, 4था GS घेतला. हा ब्रेन आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्यानुसार जरासं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. उगाच काय गावल ते वाचायचं असं नको. परीक्षेला काय महत्वाचं आहे, प्रिडिक्शन स्वतःला वाटतात त्याचा अभ्यास चांगला करायचा. कारण तुम्हाला भरपूर लोक सांगणारे असतात, हे करा ते करा. आयोग काय सगळं टाकत नसतं. त्याचा पॅटर्न कसा असतो, 2 अवघड वाटले पुढचे 4 सोपे वाटणार, 3 सोपे वाटले पुढचा 1 अवघड वाटणार. बरोबर ना. अवघड परीक्षेला प्रश्न असणारच आहेत, पण मग सोप्यावर दुर्लक्ष करायचं का, मध्यम दुर्लक्ष करायचं का, अजिबात नाही. सोपे मध्यम मार्क काढत जायचं, अवघडलाच ठेवायचे. नाही आलं स्किप करा. आपल्याकडे 100 प्रश्न आहेत, 100 मार्क पाडायचे नाहीत. 65+ स्कोर करणं गरजेचं आहे, 60+ स्कोर करणं गरजेचं आहे. तुमचा आरामात प्रिलिमला सिलेक्शन होणार. ठीक आहे. ओके, घटक वाचून पूर्ण करणे हे झाले. 2 GS कव्हर करायचे आहेत. आता फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जो गणित बुद्धिमत्ता विषय करता तर गणित बुद्धिमत्तेला डावलायचं नाही. कारण का, गणित बुद्धिमत्तेला मित्रांनो 20च्या आसपास प्रश्न आहेत. आणि या ठिकाणी ज्याचं स्पीड चांगला आहे, ज्याला बरोबर काही गोष्टी कळाल्या, त्यालाच त्या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत. म्हणजे मला असं वाटते की गणित बुद्धिमत्ता जर 20 पैकी तुम्हाला 13-14 मार्क मिळाले, तुमची आरामात पूर्वपरीक्षा क्लिअर होऊ शकते. पण होते काय, वेळ आहे 1 तासाची. 1 तासामध्ये आपण सगळंच कव्हर करू शकत नाही, कारण अवघड आहे ना. 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न वाचून सोडवायचे आहेत. बरं, मी म्हणतो 100 तर जमत नाहीत, 90 तर सोडवा लागतील, 88 सोडवा लागतील. मग प्रश्न वाचायचे, विचार करायचा, उत्तर गोल करायचं. प्रत्येक उत्तर गोल करायला सुद्धा 2 सेकंद लागतात, 2-2.5 सेकंद लागतात. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे, स्ट्रॅटेजी भयानक व्यवस्थित लागते, नियोजन चांगलं पाहिजे आणि ते वर्कआउट पण झालं पाहिजे. लक्षात ठेवायचं की आपल्याला काय करावं लागेल, गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान सारख्या विषयांना थोडासा वेळ चांगला द्या. कारण हे विषय आपण वारंवार वाचत नाही. विद्यार्थ्यांच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकावर, इतिहासाच्या पुस्तकावर असं अंडरलाईन केलेलं असतं बघा, काळा पेन, निळा पेन, गुलाबी पेन, लाल पेन सगळं भरलेलं असतं. पण गणित बुद्धिमत्ता विद्यार्थी सोडवत नाही, विज्ञानाला जास्त हात घालत नाही. कारण का, मुद्दा म्हणजे मुळापासून ते विषय अवघड वाटतात. सो GS मधनं चांगले मार्क आपण घेणारच आहे. पण काही करून गणित बुद्धिमत्ता, विज्ञान हे 2 घटक तुम्हाला 35 मार्काला आहेत. विज्ञान 15, गणित बुद्धिमत्ता 20. 35 प्रश्नापैकी तुमचे
नाही जरी म्हणले 25च्या आसपास प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत आणि वरचे 30 तुम्हाला मार्क काढायचे. ते कशातनं काढायचे? अजून जीएस आहे आपल्याकडं, जीएस आहे, चालू घडामोडी आहे, भरपूर विषय आहे. त्यामुळं तुम्हाला बॅलन्स करावा लागेल. हा, सगळ्यांना सगळं येईल असं पण नाहीये. विज्ञान थोडं अवघड वाटते, विज्ञानला सेफ साईड खेळा. 15 पैकी 8-9 आणण्याचा प्रयत्न करा, 10 आणण्याचा प्रयत्न करा, किंवा स्किप, त्याला आपण काय म्हणतो, अटेम्प्ट 10-12 करा, मार्क 8 आणा. असं नको व्हायला अटेम्प्ट 15 केले, मार्क आले 6. 9 चुकलेले आहेत. विचार करा, 9 चुकले म्हणजेच काय, तुमचे जवळपास पाहायला गेलं तर 2.5च्या आसपास तुमचे मार्क गेले, 2, 2.25 किंवा 2.5. मग तुमचं निगेटिव्ह व्हायला लागलं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. स्ट्रॅटेजी आपापली करायची आहे. ओके, 4 दिवस 2 जीएस घेतले, आधीमध्ये गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान करा. पण एक थोडंसं पॉईंट सांगायचं राहिलो की ह्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा कराव्या लागतील. चालू घडामोडी करत असताना मागच्या 1 वर्षाचं तुम्हाला आयोग सुद्धा विचारतं. बऱ्याचशा पूर्वपरीक्षेचा एक अनुभव सांगतो. कधी कधी आयोगानं 24च्या परीक्षेला 2021-22 पण विचारलेला आहे. आता 21-22 पासून अभ्यास करायचा नसतो. तुम्हाला वाटलं तर तो अटेम्प्ट करा, नसेल स्किप करून टाका. 15 पैकी 15 प्रश्न आपल्या चालू घडामोडीला असतात. 15 पैकी 12-13 अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. 8-9 मार्क आलेच पाहिजे. चालू घडामोडीला काय करणार तर मागच्या वर्षाकडे एकदा पुरस्कार करून घ्या, महत्वाच्या व्यक्ती करून घ्या, दिनविशेष करून घ्या, युद्ध सराव करा, विज्ञान तज्ञाच्या घडामोडी करा, सौर क्षेत्रामध्ये काही घडामोडी करा. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी करा. होर्मुझ चर्चेमध्ये आहे, अमेरिका चर्चेमध्ये आहे, इस्रायल आहे, इराण आहे, ह्या गोष्टी विचारल्या जातात. अलग लक्षात, त्यामुळे विसरायचं नाही. पर्यावरणामध्ये विचारतील, रामसार करा किंवा तुमचं जागतिक वारसा स्थळ करा, विचारलं जाणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. तर हे 2 जीएस तुम्हाला करायला लागतील 24 पर्यंत. त्यानंतर 25 ते पुन्हा पुढचे 5 दिवस, 5 किंवा 6 दिवस अगेन 2 जीएस वेगळे करा. त्याचबरोबर ह्या आधीच्या जीएसची रिव्हिजन करायची. बघा, म्हणजे पुढे पुढे चाललाय तर मागचं पण जरा जरा घेऊन जायचं. आता मागचं जीएस कसं रिकव्हर करायचं किंवा रिव्हिजन कशी करायची तर पॉलिटीचे चार्ट्स वाचले, कुठं चालता बोलता समजा भूगोलाचं काही मॅप केले, खनिज संपदाचे काही मॅप केले किंवा घाट काही पाठ केले, हे तुम्हाला वारंवार करावे लागतील. ही बघा भूगोलाची किंवा ही ज्या गोष्टी आहेत तुमच्या समोर मॅपिंग असतं बघा, तुम्ही नेहमी काय वाचत असता, तुम्हाला ते वारंवार डोळ्यासमोर आणावं लागतं. ठीक आहे, आता मी म्हणलं चला कोकणची किनारपट्टी, तुमच्या डोळ्यासमोर बरोबर वरून खाली असा कोपरा आला पाहिजे. किंवा मी म्हटलं चला रायगड, तुमच्या मनामध्ये बरोबर रायगडचा स्पॉट आला पाहिजे. मग रायगड असेल, मग रत्नागिरी आहे किंवा सिंधुदुर्ग, जे काय असेल. म्हणण्याचा उद्देश काय आहे की जॉग्राफीचा अभ्यास करताना, भूगोलाचा अभ्यास करताना, प्राकृतिक करताना समोर मॅपचा अभ्यास करा. मॅप डोळ्यासमोर ठेवायचं, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळं अगेन 2 जीएस करून घ्यायचे. आणि शेवटचे बघा, जे आता नेक्स्ट महिना चालू झाला, समजा मी म्हणलं 1 जून ते 7 जून तुम्हाला ह्याच गोष्टी करायच्या आहेत. वारंवार विचारलेले प्रश्न आहेत आयोगाचे, पीवायक्यू एकदा चेक करायचे. वारंवार पीवायक्यूचा अभ्यास करा. म्हणजे हे तुम्हाला काय सांगतोय मी, पीवायक्यू वारंवार चेक करा. काही एखादा घटक राहिला असेल तर एकदा पटपट कव्हर करा. शेवटच्या 5-6 दिवसामध्ये नवीन काही वाचायचं नाही. शेवटच्या 10 दिवसामध्ये नवीन काहीच करू नका. ठीक आहे, टेस्ट आपण बॅच मध्ये केलेले आहेत. आता बॅच मध्ये आपल्या टेस्ट पण चालू होतील, त्या एकदा सॉल्व्ह करा. आयोगाचे पीवायक्यू एकदा बघा आणि पुन्हा शेवटच्या आठवड्याभरामध्ये काय करायचं हेच तुम्हाला वारंवार करायचं आहे. ठीक आहे, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये वारंवार सारखा प्रयत्न करतो त्याच गोष्टी आपल्या परीक्षेला आठवतात. त्यामुळे अजिबात स्किप करायचं नाही. ठीक आहे, त्या शेवटच्या आठवड्यामध्ये काय करणार, पुन्हा सगळी रिव्हिजन, वेळेचं पूर्ण नियोजन करा. शक्यतो 1-1.5 तास किंवा शक्यतो मॅक्स 2 तास तुम्ही एक विषय घेऊ शकता. गणित बुद्धिमत्तेला डावलायचं नाही, विज्ञानाला पण डावलायचं नाही. 1.5 तास एक विषय पूर्णपणे चालून घ्या. 2-2 घटक कव्हर करा. एका 5 दिवसामध्ये 14 ते 15 घटक आरामात होऊन जातात. काय काय घटक सोपे असतात, काही घटकाला थोडा वेळ लागतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि असं नाही करायचं की चला आज दिवस चांगला आहे, एक दिवस आहे, आज मी दिवसभर काय करतो, राज्यशास्त्र संपूर्णच काढतो. कशाला लोड घ्यायला लागलाय? एखाद्या तुम्ही किती अभ्यास करणार, समजा 8 तास अभ्यास केला. अरे 8 तास राज्यशास्त्र, आपल्याला घटना लिहायची नाही, आपल्या घटना निर्माण करायची नाहीये, आपल्या घटनेवर प्रश्न आला तर त्याला मार्क पाडायचे आहे. आणि एका विषयाचा एवढा अभ्यास करायला लागला 8 तास 9 तास, आपलं डोकं हँग होऊन जातं. 2 दिवस अभ्यासच होत नाही. पुढचे 3 दिवस राज्यशास्त्र विषय वाचूच वाटत नाही. त्यापेक्षा 2 तास राज्यशास्त्र करा, 2 तास इतिहास करा, काही मॅप वाचा, काही उजळणी करा, एखादं टेस्ट द्या. हे असं मल्टिपल टास्क ठेवा. फक्त वाचन नव्हे, सॉल्व्हिंगवर भर द्या. फक्त सॉल्व्हिंगच नाही, पीवायक्यू अनालिसिसवर करा, त्याच्यावर भर द्यावा लागेल. ठीक आहे, ओके. रिव्हिजन, मी तेच सांगतोय, रिव्हिजन सगळ्या जीएसची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग तो इतिहास झाला त्याचे रिव्हिजन करा. महत्वाचे पॉईंट मी सांगितलेले आहेत. भूगोल घेतला त्याचा प्राकृतिकला जास्त भर द्या. राज्यशास्त्र असेल तर 100% तुम्हाला
कलम असतील, दुरुस्ती असतील, प्रश्न विचारले जातात, स्रोत विचारले जातात, लक्षात ठेवायचं. अर्थशास्त्र असेल तर पंचवार्षिक योजना असेल, समिती असतील, संकल्पना मूलभूत आहेत, बँकिंग व्यवस्था असेल, प्रश्न विचारले जातात, विसरायचं नाही. रिव्हिजन ज्या त्यावेळी वाचून वाचून करायचं, क्लिअर करायचं. लेक्चर्स एकदा पटपट पाहून घ्या, महत्वाचे तुमचे घटक शिल्लक ते सुद्धा करून घ्या आणि एक एक गोष्ट क्लिअर करा. घटक पूर्ण वाचला, रिव्हिजन केली, टेस्ट दिली, एकदा व्यवस्थित माझ्या समोर पिक्चर केलं, संपला विषय. ठीक आहे, वारंवार मी ते सांगायला लागलोय, रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, टेस्ट सिरीज तेच तुम्हाला मी सांगतोय आता की महत्वाचं काय आहे. आयोगाचे PYQ मी सगळे चालले, पण कधी कधी असं वाटतं किंवा चला एखादी टेस्ट सिरीज आपण देऊया का, तर देऊ शकता. तुम्हाला असं वाटलं फ्रीमध्ये टेस्ट द्या, फ्रीमध्ये पण द्या, काय हरकत नाही. तुम्ही एखादी बॅच केली असेल, तुम्हाला बॅचमध्ये टेस्ट पण मिळतील. आता आपल्या बॅच तुम्हाला मी टेस्ट देईनच, ठीक आहे. इथून पुढे आपल्या टेस्ट सुद्धा चालू होतील. 3-4 टेस्ट आपल्याला तुम्हाला मिळून जातील, कारण शेवटचे आपल्याकडे 1 महिना आहेत. एका महिन्यामध्ये जरी समजा मी 4 टेस्ट घेतल्या किंवा 3 टेस्ट घेतल्या, आपल्याकडे 300-400 प्रश्नाचा सराव होतो आणि आयोगाच्या प्रश्न वेगळे. पण खूपच जास्त टेस्ट दिल्या, 10 टेस्ट देतो, 15 देतो, सोडवायचा प्रयत्न करा, पण कधी कधी टेस्टला मार्क येत नाहीत आणि विद्यार्थी काय होतात, टेस्ट देऊन सुद्धा थोडं स्वतःचं मोरल डाऊन करतात. असं वाटतं यार मला टेस्टला मार्कच नाही आहेत. तुम्हाला माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स सांगतो, मी नॉर्मल टेस्ट सोडवायचो 3 किंवा 4 किंवा 5, त्यापेक्षा मी सोडवलेला नाही. व्हायचं काय, जास्त सोडवायला लागलं की मी कन्फ्यूज व्हायचो आणि कधी कधी मार्क कमी यायचे. याच्यामुळे काय व्हायचं, आपण स्वतःच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण करतो की मी यार एवढं सोडवले, माझ्याकडे एवढा प्रश्न आहेत, तसं मला मार्क पडत नाहीयेत. मग आयोगाच्या प्रश्नपत्रिकेला काय होणार, असं काही कम्पेअर करायचं नाही. आयोगाची प्रश्नपत्रिका कुणालाही कॉपी पेस्ट करता येत नाही, त्या दर्जाचे प्रश्न कुणालाही काढता येत नाही. फक्त आपण एक्सपेक्टेड टाकू शकतो, या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्या आसपास पण येऊ शकतात, पण एक्झॅक्टली 100 येणार नाहीये, कुठंतरी 10, 15, 20 येऊ शकतात, जवळपासचे. मग आयोगाची प्रश्नपत्रिका म्हणून म्हटलं PYQला नजरअंदाज करायचा नाही, त्याच्यावर जास्त भर द्यावा लागेल, अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, आणि जे शेवटचे 7 दिवस आहेत ते तुमचे जास्त महत्वाचे असतात. या 7 दिवसामध्ये म्हणजेच किती, तर शेवटचा आठवडा पकडायचा. ठीक आहे, 6 तारीख ते 13 तारीख हे जे 7-8 दिवस आहेत, याच्यामध्ये काहीही जास्त नवीन वाचायचं नाही. नो न्यू रीडिंग, नो न्यू बुक, नो न्यू टेस्ट, काही करायचं नाही. स्वतःचं मॅनेजमेंट करायचं, स्वतःची स्ट्रॅटेजी करायची. ही स्ट्रॅटेजीच काय आहे बघा. जर समजा माझ्याकडे 100 प्रश्न आहेत, ओके, नॉर्मल कट ऑफ किती लागतो, फॉर एक्झाम्पल समजा आता आपण 2025चा पाहिला तर 51-52 ची रेंज आहे. मी तुम्हाला रेंज सांगतो, पण लक्षात ठेवायचं टार्गेट आपलं आहे की मला 60+ किंवा 65 ची रेंज पाहिजे. एवढी रेंज सध्या सफिशियंट आहे, सध्या कट ऑफ एकच लागतो, वेगळे कट ऑफ लागत नाही. ठीक आहे, 60+ मला मार्क पाहिजे. आता मला हे कळायला पाहिजे की 60+ म्हणजेच काय, जर मी 90 अटेम्प्ट चांगले केले, बघा लक्ष द्या, जर मी 90 अटेम्प्ट चांगले केले, त्यातले माझे 70 बरोबर आले आणि समजा 20 जरी चुकले तर लक्षात ठेवायचं माझे 5 मार्क वजा होणार, कारण 1/4 आहे, 5 मार्क वजा झाले, 70 वजा 5 म्हणजेच किती, 65. ठीक आहे, वेल, म्हणजे एकदम सेफ स्कोर आहे. सेकंड किची पण टेन्शन घ्यायची गरज नाही. तरी सुद्धा असं वाटलं 70 बरोबर येत नाहीत सर, तुम्ही इथे येऊ शकता 67 to 68, काय हरकत नाही. ओके, 22 चुकले, अगेन तुमचे किती मार्क झाले, 5.5-6च्या आसपास, तरी सुद्धा कुठे तुम्ही येता 60च्या आसपास येता. काही करून स्कोर 60च्या ठेवायचं, जास्त वरती ठेवायचा प्रयत्न करा. कधी कधी सेकंड कीला कमी जास्त होऊ शकतात, पण तो आयोगाचा वेगळा काही प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं सेकंड कीची वाट बघायचीच नाही. जी फर्स्ट की येणार, तुम्हाला वाटलं मला चांगले मार्क आहेत, फ्रॉम सेकंड डे तुम्हाला मेन्सचा अभ्यास चालूच करायचा आहे आणि मेन्सचा आपण नंतर स्ट्रॅटेजी करणारच आहोत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 7 दिवसामध्ये एवढं प्लॅनिंग करा की आता मला काही करून 60 मार्क आणायचे आहेत, म्हणजेच माझे 60 प्रश्न किंवा 65 पकडूया आपण, 65 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. आता मला सांगा 65 प्रश्नाचा आपण जर स्ट्रॅटेजी केली तर माझ्याकडे 15 राज्यशास्त्राला आहेत, 15 अर्थशास्त्राला आहेत, 15 चालू घडामोडीला आहेत. ओके, यातनं कव्हर होते का बघा. किंवा अगेन याच्यामध्ये आम्ही खाली अजून घेतो, 10 समजा इतिहासाला आहेत, 10 समजा भूगोलाला आहेत, ओके, 20 तुमचे गणित आणि बुद्धिमत्तेला आहेत आणि 15 तुमचे पुन्हा विज्ञानला आहेत. आता काही करा, या दोघांच्या मधनं शक्यतो मी तुम्हाला जास्त पण सांगणार नाहीये, पण 22+ आणण्याचा प्रयत्न करा. काहीही करा, विज्ञानला 8-9 घ्यावंच लागतील, 8-9 घ्यावेच लागतील. तुमच्या गणित बुद्धिमत्तेला सुद्धा 13-14च्या आसपास घ्यावे लागतील किंवा 12+ घ्यावेच लागतील. काही करा, 20च्या+ आणण्याचा प्रयत्न करा. इथले 20 तुम्हाला गोळा करावे लागतील. आणि बघा तुमचा GS चा जो भाग आहे, कुठला, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र आणि भूगोल, म्हणजे हे 15-15 30 आणि हे 20-50,
तुम्हाला या 50 मधनं 35 आणावे लागतील आणि तुम्हाला इथं बऱ्यापैकी मार्क मिळतात. लक्षात ठेवायचं, जीएस ला डावलायचं नाही आणि मनामध्ये शंका पण आणायची नाही. जीएस तुमचा बऱ्यापैकी चांगला असतो, मार्क विद्यार्थ्यांना चांगले मिळतात. हे 35 झाले, हे 20 झाले, तुम्ही इथं 55 ला चाललाय. लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे अजून चालू घडामोडीचे 15 शिल्लक आहेत. ठीक आहे, हा तुमचा वरचा बोनस मार्क आहे, कारण निगेटिव्ह पण होणार आहेत आपले. म्हणजेच काय, टार्गेट ठेवा की जर मी 88च्या आसपास जर अटेम्प्ट करेन, 85 प्लस अटेम्प्ट करेन. कधी असं पण होतं बघा, एक माझा मित्र आहे, त्यानं 78 अटेम्प्ट केले होते. ठीक आहे, स्कोर काढला 61. म्हणजे असं पण नाहीये की बाबा अटेम्प्ट खूप कमी आहेत आणि स्कोर कमी येणार, असं पण नाहीये. शेवटी काही करा. मी तुम्हाला असं पण सांगतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही एकदम ॲक्युरेट आहात, बरोबर तुम्ही 70 अटेम्प्ट केले, तुम्हाला बरोबर 65 पडले, काही फरक पडत नाही. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. काय काय विद्यार्थी अटेम्प्ट जास्त करतात जेणेकरून स्कोर जास्त, त्यांना असं वाटतं की स्कोर जास्त वाढतो. काय विद्यार्थी ॲक्युरेसी ठेवतात, त्यांना असं वाटतं की निगेटिव्ह जास्त होतील. काही करा, पण प्रिलियमपेक्षा, कट ऑफ पेक्षा 0.25 मार्क पाहिजेत एक्स्ट्रा, किंवा तुम्हाला तेवढे पण चालतील. पण लक्षात ठेवायचं, काही करा, खरं क्लिअर करा. ठीक आहे, प्रत्येकाचं आपापलं उलट्या सुलट्या स्ट्रॅटेजी असतात. कुणी 100 अटेम्प्ट करते, त्यातले 30 चुकवते, 70 ला आला, 30 चुकलं म्हणजे वजा किती झाले, 7.5 वजा झाले, बरोबर तो 62 ला आला. काही करू शकता. 80 केले, 70 अटेम्प्ट केले, मी आता म्हणलं 70 अटेम्प्ट केले, 10 चुकले, 60 ला आला, 60 वजा किती, 2.5, बरोबर किती होणार, 60 वजा 2.5, 57. अगेन प्रिलिम क्लिअर आहे. लक्षात ठेवायचं, आपापले ठोक तळेला जा, लक्षात ठेवा. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असेल. 7 दिवस शेवटचे काहीही वेगळं काही करू नका. ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. ठीक आहे, 7 दिवसामध्ये जास्त टेस्ट नाही द्यायच्या, जास्त काही गोष्टी वाचत बसू नका. जेवढं केले त्यावर विश्वास ठेवून अभ्यास करायचा. देन कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट इजंट कन्सिस्टंट. तुम्ही टॅलेंटेड आहात, तुम्ही नॉलेजेबल आहात, तुम्ही काही करता, काहीही असू देत, पण सातत्य महत्वाचं आहे. ह्या 30 दिवसामध्ये, शेवटच्या 30 दिवसामध्ये तुम्हाला न चुकता अभ्यास कमीत कमी, मी सांगतोय, कमीत कमी 7 तास ते जास्तीत 9 तास करणं गरजेचंच आहे. यामध्ये चालू घडामोडी कंपल्सरी धरावंच लागेल, कारण का खूप जास्त रिव्हिजन पडावी लागते. डेटा जास्त असतो ना, वाचायला खूप वेळ लागतो, रिव्हिजन पण करावी लागेल. ठीक आहे, 7, 8, 9 तास अभ्यास करा, हरकत नाही. म्हणजे आता आपण विचार केला 30 दिवस आहेत आणि माझ्याकडे 8 तास आहेत, तर 250, 40 होतात, 250 आपण राऊंड फिगर करूया. 250 तास आपल्याकडे आहेत. 250 तास काही करा, 250 तासाचा आउटपुट द्या आणि कसंही करून 60च्या प्लस मार्क काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. ठीक आहे, आणि शेवटी लक्षात ठेवायचं, हा नेहमी कोड फॉलो करायचा. कोणता, RRR. म्हणजेच काय, रीड, वाचा, भरपूर जास्त वाचा. म्हणजे खूप तुम्हाला हे आधी सांगावं लागेल, रीडिंग करा, चांगला चांगला वाचत चला. ठीक आहे, रीड करा, रिवाइज करा, उजळणी करा. जेवढं वाचले ते रिकॉल करायचा प्रयत्न करा. मला किती आठवते, आपण नुसतं वाचतच चाललोय. ही परीक्षा वाचण्याची नाही. जेवढं वाचाल ते बघा. याच्यावर आयोग प्रश्न विचारते का? काय काय विद्यार्थी वेगळंच काय वाचत असतात. तुमचा प्राचीन इतिहास याच्यामध्ये येतो का? इतिहास फक्त आपला आधुनिकच आहे, तर विद्यार्थी काही मौर्य आणि गुप्त करत बसतात. म्हणजे सिलेबसच माहिती नसतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, रीड, रिवाइज आणि पुन्हा हे रिपीट करा. म्हणजे काय, वाचा, रिकॉल, रिवाइज करा, उजळणी करा आणि पुन्हा हेच करा, रिपीट करा. मग सांगण्याचा उद्देश नाहीये, तुम्हाला वारंवार वारंवार RRR चा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. रिकॉल करत चला. स्वतः किती वाचलेला आहे रिकॉल करा. एक पान वाचलं असेल, 10 पॉईंट वाचले असतील, त्यातले 5 पॉईंट आठवणं अपेक्षितच आहे. अलग लक्षात. त्यामुळे सविस्तर आपण या गोष्टी केलेल्या आहेत. फक्त चालू घडामोडी, विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे डिसाइडिंग विषय आहेत. काय म्हटलं मी, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान हे डिसाइडिंग विषय आहेत. कारण का सगळेच विद्यार्थी राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास चांगलंच करतात. आणि मग ह्या 3 विषयामधनं, कुठल्या, चालू घडामोडी, विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता, ह्यातनं जो स्कोर करतो तो प्रिलिम पास होतो. त्यामुळं 100चं नियोजन चांगलं करायचं आहे. सगळेच प्रश्न अटेम्प्ट करायचे नाहीत. शक्यतो निगेटिव्ह जास्त होऊ शकतात असं वाटते, पण करू शकतात. इट्स युअर स्ट्रॅटेजी, काय हरकत नाहीये. पण काही करून प्रिलियम पेक्षा आपल्याला स्कोर जास्त पाहिजे. प्रिलियम क्लिअर करणं अपेक्षित आहे आणि वेळ 1 तास आहे. त्यामुळे सुरुवातीला गणित बुद्धिमत्ता अजिबात घ्यायचं नाही. सुरुवातीला विज्ञान अजिबात घ्यायचं नाही. जे आपल्याला आवडत नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आवड वाटते, त्यामध्ये उड्या मारायच्या नाहीत. आपला चांगला विषय कुठला असतो, तर माझे विषय चांगले कोणते आहेत, राज्यशास्त्र, चालू घडामोडी आणि इतिहास. मी पटपट यातनं स्कोर गोळा करतो. मग भूगोलला जातो. मग मला शेवटी असं वाटतं की चला आता माझ्याकडे वेळ शिल्लक आहे. कारण का गणित बुद्धिमत्ता बघता बघता लगेच उत्तर निघत नाहीत. समजा राज्यशास्त्र प्रश्न आहे की बाबा ही घडामोडी कोणाच्या कालखंडात झाली, उत्तर आहे लॉर्ड कर्झन.
कर्जनला मी गोल केलं, तिसऱ्या ऑप्शनला गोल केलं. तसं गणित बुद्धिमत्ताचं नाहीये. बुद्धिमत्ताला बघावं लागतं, विचार करावा लागतो, बुद्धी चालवावी लागते ना. त्याला काय उगाच बुद्धिमत्ता म्हटले का? किंवा गणिताचा विषय आहे, गणिताला बघावं लागेल काय काढायचं आहे, कशात काय किमती घालायच्या आहेत, मग तुमचं उत्तर निघणार. त्याला वेळ जास्त लागतो. सुरुवातीला मेन जीएस कंप्लीट करायचा. शेवटी मात्र काय करा, थोडंसं शेवटी म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये विज्ञान, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ताला वेळ द्यावा लागेल. बाकी तुम्ही सगळा सिलेबस जीएसचा आधी कव्हर करायचा. आणि लक्षात ठेवायचं 30 दिवस खूप चांगले आहेत. आगामी काळामध्ये गट ब मध्ये सुद्धा काही जागा वाढू शकतात, हे आपण थोडं एक्सपेक्ट करूया. पण आता सुद्धा जर बघायला गेलं तर आपल्याकडे ही स्ट्रॅटेजी परिपूर्ण झालेली आहे. कुठला जीएस कधी सोडवायचा, कुठला जीएस नंतर घ्यायचा, हे आपल्या आवडीनिवडीचा भाग आहे. मी सांगेल ते करायचं असं पण नाहीये. स्वतःनं आपापली स्ट्रॅटेजी करा, स्वतःनं विचार करा. हे मला विषय सोपे जातात, मी आता मार्क गोळा करतो. जे विषय मध्यम किंवा अवघड आहे ते थोडं मी नंतर ठेवतो. कसंही करून क्लिअर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यामुळं प्रिलिम इज व्हेरी इम्पॉर्टंट, जेणेकरून तुम्हाला मेन्सचा तगडा अभ्यास करावा लागेल. आणि मेन्सला यावेळी आपल्याकडे भरपूर दिवस आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं 30 दिवसामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी करा. अजून तुम्हाला काय वाटत असेल तर मला कमेंटला सांगा की सर यावर लेक्चर घेऊ शकता का, सर अजून काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, बिंदास टाका. मी त्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. मनामध्ये कोणत्याही शंका ठेवू नका. विद्यार्थी नवीन असतात, माहिती नसतं. कुठलाही प्रश्न असेल प्रिलिम संदर्भात, आताच्या 14 जून संदर्भात, मला कमेंटला तुमचं प्रश्न टाकत चला. मी त्याचा शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर पण करा. आणि इथून पुढे तुमचे जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना एमपीएससी प्रॉपर करायची आहे, कारण आगामी काळामध्ये आपण गट ब आणि क ची बॅच सुद्धा पुन्हा चालू करत आहोत. त्या संदर्भात तुम्हाला मी अपडेट सुद्धा देत जाईन. त्यांना सांगत चला की एमपीएससी फॅक्टरी यावर आपण सविस्तर काही घडामोडी करत आहोत.